So in yesterday, we discussed the problem based on basically UDL. Okay, that is uniformly distributed load. Okay, let's discuss another problem, that is a simply supported beam carries point load of 80 kilonewton. Okay, 80 kilonewton along with a moment of 90 kilonewton meter. Okay, 90 kilonewton meter. The span of beam is 6 meter. Okay, and we have to calculate reaction at point A and reaction at point B. Okay, so in last case, or we calculate the reaction by using point load. Okay, so your 80 kilonewton is the force. The unit of force is kilonewton or newton. Okay, and in case of UDL, the unit of UDL is kilonewton per meter. So we convert it into point load by multiplying the distance on which the total UDL is spread. ओके, तर या केसमध्ये जर बघितलं तर बॉडीवरती एक फोर्स दिलेला आहे विच हॅज मॅग्निट्यूड ऑफ 80 किलो न्यूटन अँड अनदर वन इज एक 90 किलो न्यूटन मीटरचा एक मूवमेंट दिलेली किंवा कपल दिलेला आहे. व्हॉट इज कपल? सो कपल is formed when two equal and opposite forces acted on a beam or on a body. ओके, आणि इथे आपल्याला एक 90 किलोमीटर मीटरची एक मुवमेंट दिलेली आहे. म्हणजेच काय, आपण स्टेप बाय स्टेप जर बघितलं तर फर्स्ट वन आपण समेशन ऑफ एफ वाय कॅल्क्युलेट करत होतो, म्हणजेच बॉडीवरती ऍक्ट होणाऱ्या सर्व फोर्सेसचं समेशन. तर या केसमध्ये जर बघितलं तर बॉडीवरती किती फोर्स ऍक्ट होत आहे? 3 फोर्स. पहिला आर ए, दुसरा 80 किलोन्यूटन आणि थर्ड वन इज आर बी, की ज्यांचं युनिट आहे न्यूटन किंवा किलो न्यूटन असेल. मुवमेंट जर बघितली 90 किलो न्यूटन मीटर दिलेली. ओके, तर या केसमध्ये मी किलो न्यूटन मीटरचं फक्त किलो न्यूटन मध्ये कन्वर्जन करू शकत नाही, कारण ती मुवमेंट म्हणजे एका पर्टिक्युलर पॉइंटला दिलेली, ती स्प्रेड झालेली नाही, की त्या केसमध्ये मी त्याला डिवाइड बाय काही मीटरने किंवा जेवढं डिस्टन्स वरती ती मुवमेंट असेल त्याला डिवाइड करून ते फक्त किलो न्यूटन मध्ये कन्वर्ट करेल. सो दिस केस इज नॉट पॉसिबल इन दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन. ओके, सो फॉर सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम we have method similar to previous one, that is resolving forces vertically. So summation Fy is equal to all the vertical forces positive and downward forces are negative. So vertically Ra positive. second force किती आहे? 90 किलो न्यूटन मीटर. बट युनिट जर बघितलं किलो न्यूटन मीटर आहे, फोर्सेस युनिट असतं किलो न्यूटन किंवा फक्त न्यूटन, म्हणजे या केसमध्ये त्याची ऍडिशन तिथे होणार नाही. नेक्स्ट वन 80, तो डाउनवर्ड डायरेक्शन जातोय म्हणून मायनस, प्लस आर बी. ओके, then by applying condition of equilibrium, so 0 is equal to RA minus 80 plus RB. So RA plus RB is equal to 80 kilonewton. So this is our equation number first. Okay, then second case, taking movement at point A. Again consider clockwise movement
as a positive and anti-clockwise movement as a negative. The first force जर बघितला तर RA मल्टिप्लाय बाय 0. ओके. आता सेकंड बघा, आपण काय करतो, मुवमेंट म्हणजे काय असतं तुमचं, फोर्स आणि फिक्स पॉइंट मधला डिस्टन्स यांचा प्रोडक्ट असतो. म्हणजे त्याचं युनिट जर बघितलं, फोर्सचं युनिट असतं न्यूटन आणि डिस्टन्स युनिट असतं मीटर. मग मीटर आणि न्यूटन यांचं जर प्रोडक्ट घेतला तर तो न्यूटन मीटर येतो कंबाईन मिळून. ओके, म्हणजे ती मुवमेंट होते. मग आपल्याला इथे 90 किलो न्यूटन मीटर ही डायरेक्टली काय दिलेली, मुवमेंट दिलेली आहे. म्हणजे ऑलरेडी फोर्सने मल्टिप्लाय बाय डिस्टन्स आहे किलो न्यूटन मीटर, म्हणून तो डायरेक्टली मी ऍज इट इज घेतला विदाउट एनी मल्टिप्लिकेशन ऑफ डिस्टन्स, 90 किलो न्यूटन मीटर. तर तो पॉझिटिव्ह की निगेटिव्ह त्याने इथे डायरेक्शन दिलेली बघा. तो कुठल्या डायरेक्शनला जातोय, क्लॉकवाईज डायरेक्शनला. सो क्लॉकवाईज मुवमेंट इज कन्सिडर ॲज पॉझिटिव्ह 90. मल्टिप्लाय बाय डिस्टन्स करायची गरज नाही, कारण आपण फोर्स आणि डिस्टन्सचा प्रोडक्ट घेतो, इथे ऑलरेडी आहे. नेक्स्ट वन, परत पुढे 80 काय करतोय, क्लॉकवाईज डायरेक्शनला बेंड करतोय, म्हणजे पॉझिटिव्ह 80 इंटू डिस्टन्स. A टू D पर्यंत दोन डिस्टन्स दिले, 2 मीटर, आणि D टू C पर्यंत अगेन 2. सो 2 + 2 4. ओके. आणि लास्ट वन RB, अँटी क्लॉकवाईज मुवमेंट RB मल्टिप्लाय बाय 2 + 2 + 2 6. Okay, again by applying condition of equilibrium, so 0 is equal to RA multiplied by 0 0. Okay, then 90 plus 80 multiplied by 4, so to ala plus 410. Okay, minus 6 RB. So RB is equal to 410 divided by 6. So RB is equal to 68.33. Okay, 68.33 kilonewton. Okay, so by putting RB value in equation number 1, so RA is equal to 80 minus 68.33. So 80 minus 68.33 is equal to 11.67 kilonewton. Okay, so this is how we calculate the reaction when the movement is applied on the beam. Okay, so let's take another problem. Like, let's only change this force and make it as a 60. Okay, okay, so again RA plus RB is RA plus RB minus 60 होईल या केस मध्ये. सो कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम, RA plus RB is equal to 60. Okay, then taking a movement, so movement at point A is equal to, again RA multiplied by 0, it will be 0. Then movement is clockwise, so 90 plus 60 multiplied by 4 minus 6 RB. Okay, so by applying condition of equilibrium,
त्यावरनं आरबी कॅल्क्युलेट केला. तो आरबी इज इक्वल टू तो येते तुमचा 55 किलो न्यूटन पॉझिटिव्ह. सो इट विल डायरेक्ट टुवर्ड दी अप or upward direction, and then RA is equal to राहिला 5. ओके. सो फक्त जे काही कपल असेल ते कपल आपण डायरेक्टली घेतलं विदाउट एनी मल्टिप्लिकेशन ऑफ डिस्टन्स. तो डायरेक्टली इथे मी 90 ऍड केलेलं होतं बघा. क्लॉकवाईज असेल तर 90 पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. ओके. दिस इज सिंपल केस ऑफ movement. Okay. Then consider, suppose a cantilever beam is given. Okay. So beam is cantilever means it is fixed at one end and free at one end. So this is the cantilever beam. Okay. The length of beam is, let's take it as 6 meter. Okay. It carries a point load of let's take 20 Newton at the outer end. And we have to calculate the reaction. Okay. So let's take it as point number A आणि point number B. The most simple problem. या केसमध्ये जर बघितलं तर बीम ही एका पॉइंटला फिक्स केलेली, दुसऱ्या पॉइंटला फ्री आहे. म्हणजे जी रिॲक्शन भेटेल ती रिॲक्शन फक्त एकाच पॉइंटला भेटेल. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट ओनली रिॲक्शन फॉर पॉइंट नंबर ए, दॅट इज आर ए. ओके. सो सिंपल. समेशन Fy is equal to, okay, R A minus 20 by applying condition of equilibrium. Summation Fy is equal to 0. So 0 is equal to Ra minus 20. So Ra is equal to 20 Newton. Okay. And this positive wala, it will travel towards the up direction. म्हणजे हा इथे अपवर्ड डायरेक्शनला असेल. ही आर ची रिएक्शन. Ra is equal to 20 Newton. Okay. Suppose again the same problem is given, only changes is that the beam is carries UDL on the entire span or at in specific length. So again Fy is equal to, or summation of Fy is equal to, let's take
magnitude of is 10 Newton per meter. Okay, so summation of Fy is equal to first one Ra positive, then minus 20, then again minus UDL is again traveling towards the downward direction and magnitude of UDL is 10 multiplied by span of UDL is 6 meter, so 6. So Ra minus 20 minus 60 minus 80, okay, so is equal to, by applying condition of equilibrium, so 0 is equal to Ra minus 80, so Ra will be 80 Newton. ओके, मी ते काय बोलतो 80 होईल फक्त. क्लिअर. सो हे काही सिंपल प्रॉब्लेम आहे फक्त तुमच्या कॅन्टिलिव्हर बीम वरती. ओके, then suppose the beam is given as the overhang type. Okay, what is overhang beam? If the loads on the beam is extended beyond the support, then it is called as overhang beam. So the problem is given as beam having this is your point number first, point number 2, and it is extended beyond the support, so it is overhang beam and it carries UDL in this portion. Okay, and the point load at outer end. The magnitude of point load is 20 kilonewton and the magnitude of UDL is 50 Newton per meter. Okay, so length is given as so the distance is 5 meter and this is of 1 meter. Okay, now we have to calculate reaction at point support. So this is point number A, this is your point number B, this is your point number C. So this will be Ra and Rd. Okay, so in that case the beam is overhang type, that is the load is applied beyond the support. Okay,
Okay. So in similar way, summation Fy is equal to again upward force is positive, downward must be negative. So Ra is positive. Then there is another force called UDL, which is acted towards the downward direction with the magnitude of 50 Newton per meter. So downward direction म्हणून मायनस मध्ये आणि त्याचा मॅग्निट्यूड येईल 50 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स किती आहे 5 मीटर. सो 5. ओके, क्लियर. ओके, अनदर वन इज 20. सॉरी आरबी मध्ये आरबी पॉझिटिव्ह, आरबी and last one minus 20. So for condition of equilibrium, Fy must be equal to 0. So 0 is equal to Ra plus Rb minus 50 multiplied by 5, that is 250 plus 20, 270 minus 270. So Ra plus Rb is equal to 270 Newton. Equation number 1. Then taking movement at point A, or summation of movement at point A is equal to clockwise movement must be positive, anti-clockwise movement is negative. Okay. So again, first one Ra multiply by 0. Next is 50 to UDLA, acted downward direction, which create the clockwise movement. So positive. Magnitude of force 50 multiply by 5 आणि तो कुठे ऍक्ट होईल मल्टिप्लाय बाय 5च्या सेंटरला म्हणजे 2.5 डिस्टन्स वरती मल्टिप्लाय बाय 2.5 और 5 by 2. Okay. Next one Rb, which create anti-clockwise movement, so minus 5 multiply by Rb. The last one 20. So 20 काय करेल clockwise movement, so plus 20 multiply by distance. Distance किती आहे 20 kilonewton force डिस्टन्स कुठपर्यंत ए पर्यंत. सो 5 प्लस ए 6. इथे फक्त एक करेक्ट करून घ्या, हा 50 न्यूटन मीटर मध्ये आणि हा 20 किलो न्यूटन मध्ये. सो बाय मिस्टेक झालेला आहे तो. युनिट मस्ट बी सेम, नसेल तर ते 20 किलो न्यूटन म्हणजे किती 20,000 न्यूटन. ते 20,000 इथे करायला लागला असतं. ओके. सो movement must be equal to 0. So 0 is equal to 50 multiplied by 5, that is 250 multiplied by 2.5, so 6 to 5. Okay, plus 20 multiplied by 6, 120 minus 5 Rb. So 625 plus 120 is equal to 745. 745 is equal to 5 Rb. म्हणून Rb is equal to 745 divided by 5. So 149 unit Newton. Okay. So by putting value of Rb in equation number 1, Ra is equal to 270 minus 149. So is equal to
Ra is equal to 121 न्यूटन. ओके, सो इथे ती व्हॅल्यू पुट करून दिली. Ra is equal to 121, Rb is equal to 149 न्यूटन. Okay, so this is the problem based on overhanging of beam. Overhanging of beam. Okay. So it is basically similar to your simply supported beam. सर्व कॅल्क्युलेशन जर बघितले तर कॅल्क्युलेशन सर्व सिम्पली सपोर्टेड बीम सारखेच आहे, फक्त चेंज किंवा केअरफुली बघायचं की तुमची जी काही बीम असेल ती क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होते की अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होते, म्हणजे मुवमेंट ही पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. ओके, क्लिअर.